मी आदिनाथ लक्ष्मण केवटे। आता सध्या मी आपल्या मसूरमध्ये जे आपण तहसील कार्यालय आहे तिथे मानचं कार्यालय आहे तिथं उभं आहे। आज तुम्हाला सांगायचं की जो बंधारा बेकायदेशीर तोडलेला आहे त्याबाबत मी 24/3/2026 रोजी तहसीलदार कलेक्टर प्रांत SP ऑफिसला आपल्या मसवड पोलीस स्टेशनला सुद्धा दिलेले आहेत तक्रार की ज्या व्यक्तीने बंधारा तोडला बेकायदेशीर ब्रेकरच्या सहाय्याने 6 कामगार घेऊन आणि ज्याने तोडलेला आहे त्याचं नाव आहे विजय दत्तात्रय गुरु। आणि हा बंधारा शासनाच्या जागेतील बेकायदेशीर तोडण्याचं काम जर करत असलेली सार्वजनिक ठिकाणचं आणि आज तागायत जर आज 4 महिने होऊन गेले, तर अजूनपर्यंत त्या व्यक्तीवर तक्रार झालेली नाही, गुन्हा नोंद झालेला नाही। तर अप्पर तहसीलदार मॅडम म्हणतात की ते आम्हाला कुणाच्या खात्यात आहे, कुणाचा वर्ग आहे, कुठल्या ह्याच्या खात्यात मोडतोय ते त्यांना अजून कुठलं माहीत नाही। त्यांनी परवाच त्यांनी मला वाटतं की 24/7/2026 रोजी जे मानदेशी फाउंडेशन आहे त्यांनी लेखी दिलेला आहे की बाबा आमचा बंधारा इथे असा नसा मसवड नगरपालिकेला वर्ग केलेला आहे। परंतु मसवड नगरपालिका म्हणत असतं आहे की आम्ही बांधकाम परवानगी दिलेली आहे, आमचा आणि त्याचा कार्य संबंध नाही। तर मला सांगायचं आहे की अप्पर तहसीलदारला आज 4 महिने झाले कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। आणि मला सांगायचं आहे की अजून त्यांना कुणी बंधारा कुणाच्या ताब्यात आहे हे माहीत नाही। आज हे अधिकारी कसे झालेले आहेत, आज मला काय वाटतंय की आपले जे मसवडचे अप्पर तहसीलदार मॅडम आहेत ह्या मॅडम सरळ कुणाला तर राजकीय बांधील आहेत आणि बांधील कुणाला आहेत ते मान खटावचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री यालाच बांधील असले पाहिजेत। आज एवढे दिवस झाले एखादा बंधारा तोडतो शासकीय जागेतला आणि त्याच्यावर कारवाई होत नाही। माझी अप्पर तहसीलदार मॅडमला विनंती आहे की 15 ऑगस्ट 2026 रोजी आत्मदहनाचा जो मी इशारा दिलेला आहे त्यावेळेस बाबत मी आत्मदहन करणारच आहे। आताच मला युवराज सरतापे म्हणून एका शिपायाचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं की या तहसीलदार मॅडमने आपल्याला नोटीस घ्यायला सांगितले आत्मदहनाचं। माझी त्या अप्पर तहसीलदार मॅडमला विनंती आहे की मी पत्र हा जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेला आहे, मी तुम्हाला दिलेलं नाही, मी परत फक्त माहितीसाठी दिलेलं आहे। तुम्ही पूर्ण माहिती मला द्या आणि कुणाकडे वर्ग केला काय केला किंवा अशी जर संपूर्ण मला जर वाटलं की असं आम्ही पुढे कारवाईसाठी पाठवलेलं आहे, ह्या खात्याकडे पाठवलेलं आहे, अशी संपूर्ण माहिती दिली तरच मी आत्मदहनाचा इशारा माघार घेणार आहे। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे अजून एकदा सांगतो की अप्पर तहसीलदार मॅडम तुमचा आणि माझा काही संबंध नाही। मी जिल्हा अधिकारी साहेबांना आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे, आम्ही त्याच्यानुसार करणारच, एवढंच मी शेवट सांगतो। आणि याला जर जिम्मेदार असेल तर मानच्या अप्पर तहसीलदार आणि मान खटावच्या प्रांत मॅडम ह्या दोन्ही जिम्मेदार राहणार आहेत माझ्या आत्मदहनाला।